जय महाराष्ट्र मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिल्या पूर्ण अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी पहिली आनंद वार्ता येऊन धडकली आहे। अर्थमंत्री निर्मला सीतारामन या बजेटचे वाचन करत आहे। त्यामध्ये किसान क्रेडिट कार्ड विषयी मोठी अपडेट समोर आली आहे। शेतकऱ्यांना आता कृषी आणि पूरक साहित्य खरेदी करण्यासाठी मोठी रक्कम मिळणार आहे। तर मित्रांनो, याविषयीची सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील। मित्रांनो, बजेट 2025 मध्ये खास करून गरीब, तरुण, शेतकरी आणि महिलांच्या विकासावर भर देण्याचे संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत। त्यानुसार विविध योजना या घटकांच्या अवतीभोवती असणार आहेत। जुन्या योजनांची मर्यादा वाढवण्याचे धोरण स्वीकारण्यात आले आहे, तर महिलांची अनेक स्टार्टअप्स आणि लघु माध्यम उद्योगातील सक्रियता वाढवण्यासाठी या बजेटच्या भाषणात घोषणांचा पाऊस पडत आहे। एकामागून एक घोषणा देखील होत आहे। केंद्र सरकारने किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 3 लाखांहून आता 5 लाख रुपये करण्याचा निर्णय जाहीर केला आहे। तर पंतप्रधान धनधान्य योजनेची देखील घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली आहे। तर कृषी क्षेत्रात आता आत्मनिर्भर भारताचा नारा देण्यात आला आहे। त्यानुसार तेलबिया आणि डाळी उत्पादनात आत्मनिर्भर भारताचा नारा देण्यात आला आहे। किसान क्रेडिट कार्ड योजना जवळपास 26 वर्षांपूर्वी सुरू झाली होती। या योजनेचा 1998 मध्ये श्रीगणेशा करण्यात आला होता। या योजनेमध्ये शेतकऱ्यांना शेती संबंधित कामासाठी 9% व्याजाने अल्प कालावधीचे कर्ज उपलब्ध करून देण्यात येते। सरकार कर्जावरील व्याजात 2 सवलत पण देते। तर जे शेतकरी वेळेत कर्ज परतफेडी करतात त्यांना प्रोत्साहन म्हणून 3% सवलत देण्यात येते। म्हणजे मुदतीत कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना हे कर्ज वार्षिक केवळ 4% व्याजदराने देण्यात येते। 30 जून 2023 पर्यंत असे कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या 7.4 कोटींहून अधिक होती। त्याच्यावर 8.9 लाख कोटी रुपयांहून अधिकचे कर्ज होते। बँका आणि ग्रामीण वित्तीय संस्थांच्या माध्यमातून क्रेडिट कार्डचे वाटप होत असते। नाबार्डच्या डाटानुसार ऑक्टोबर 2024 पर्यंत सहकारी बँका आणि विभागीय ग्रामीण बँकांनी देशभरात 167.53 लाख किसान क्रेडिट कार्ड वाटप करण्यात आले होते। त्यांची एकूण क्रेडिट मर्यादा ही 1.73 लाख कोटी रुपये अशी होती। दूध डेअरी संबंधित शेतकऱ्यांना 11.24 लाख कार्ड देण्यात आले आहेत। तर मित्रांनो, महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता। आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। धन्यवाद।